आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉपन्यांना आपण बातम्या बघूया। लोकसभा आता भाजपचे अध्यक्ष झाल्यास एनडीएतील घटक पक्ष फोडले जातील। राहुल नार्वेकरांच्या निकालाचा दाखला देत राऊतांचा हा भाजपावर आरोप। भाजपवाले नितीश कुमार, चंद्रबाबू यांचे पक्ष फोडतील अशीही टीका। लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्रबाबू नायडूंनी उमेदवार दिल्यास पाठिंबा देणार, तर लोकसभेचे उपाध्यक्षपद कायद्यांना विरोधकांना मिळायला हवं, संजय राऊतांचं हे वक्तव्य। महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर भाजपचे पॉलिटिकल एजंट। आता संजय राऊतांचीही राहुल नार्वेकरांवर बोचरी टीका आहे। नार्वेकरांनी शिवसेना घटनाबाह्य पद्धतीनं फोडल्याचं जाहीर केल्याची टीका। लोकसभा निवडणुकीत 400 पार केलं असतं तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं, भाजपचे आमदार टी राजा यांचं भिवंडीत हे वक्तव्य। संजय राऊतांनी त्यांच्या तोंडाला लगाम घालण्याची अपेक्षा आहे। संवैधानिक पदावरील लोकांना एजंट बोलणं हा पदाचा अपमान आहे, प्रवीण दरेकरांचं राऊतांना हे उत्तर। महाराष्ट्रात 40 वर्ष मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते, मात्र एकानेही मराठा आरक्षणावर चर्चा सुद्धा केली नाही, बबनराव लोणीकरांची ही टीका आहे। तर आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, ठाकरे पवारांच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळे आरक्षण गेल्याचा हल्लाबोल। जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग, ओबीसी आंदोलनाकडे मात्र पाठ। सगळे चोऱ्यांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचा इशारा। परत येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या आमदारांची संख्या मोठी, शरद पवार आणि जयंत पाटील योग्य तो निर्णय घेतील, अमोल कोल्हेंचा वक्तव्य आहे। पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार, सूत्रांची माहिती। निवडणुकीतल्या फटक्यानंतर आता मोठे फेरबदल होणार आहेत, तर विस्तारामध्ये मराठा फॅक्टर देखील दिसण्याची शक्यता आहे।